देव बसायचं भांड किती पवित्र असलं पाहिजे, ते घासून चांगलं राहतंय. आंबटाचा वास आला तरी दूध नासतंय बघा, वासान नसते. तसं नसते, विकाराचा वास आला तर देव निघून जातो तिथून. म्हणून देव राहणं इतकं हृदयबंदीखाना केला उगत भजनात म्हणायचं सोपं आहे, नंतर ते बुवाच्या बालाने आजाला सुद्धा कळत. हृदयबंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. कोंडाय काय महाराज, रिडकू आम्हाला आवरत नाही घरात ओढून बांधता. देव कोंडायचा त्याला भावाचं बळ पाहिजे. नायलांच्या दाव्याने देव येत नाही महाराज. यशोदा मातेनं किती दावी गोळा केली गोकुळात, गोळा भरपूर केली महाराज. 2 बोटं ऊनच पडायचं, गाठच यायची नाही. शेवटी ती कटाळीने आईच्या कपाळावले घामाचे थेंब बघितले कृष्ण परमात्म्यानं, आणि देवानं बांधून घेतलं. देव बांधला गेला. मग तो भावनेनं बांधला गेला का दोरे आणि ती तोपर्यंत तो बांधला गेला? आम्ही दोऱ्या आणायला पळतो, ते कसा बांधून घेईल? भावनेनं तुम्ही त्याच्याकडे बघाल, माझं बांधून घ्यायला पाहिजे. त्यावेळी मात्र तो बांधून घेतला. देव भावाचा भुकेला आहे, भावनेचा विकलेला परमात्मा आहे. म्हणून भाविकांची जाती, आम्ही सगळी भाविक व्हायचं महाराज. फार तुम्हाला ज्ञान असो नसो, कळो प्रक्रिया न कळो, राम राम म्हणायला हायगाई करायची